शांत का? नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या घराच्या भिंतींच्या आत काय दडले? आज आपण त्याच अदृश्य जगाबद्दल बोलणार आहोत, म्हणजेच आपल्या घरातील डोमेस्टिक वायरिंगच्या दुनियेबद्दल. तर मग सुरुवात करूया एका प्रश्नाने. आपल्या मनात कधी आलंय का की आपल्या घराचा इलेक्ट्रिकल नकाशा कसा असेल? म्हणजे एका बटनाच्या क्लिकवर दिवा कसा लागतो? विजेचा हा प्रवास तो नक्की होतो कसा? हे सगळं घडतं त्या अदृश्य नेटवर्कमुळेच, जे आपल्या रोजच्या आयुष्याला ऊर्जा देतं. जरा विचार करा, आपल्या भिंतींमधून, छतामधून तारांचं एक भलं मोठं जाळं पसरलेलं आहे. हेच ते अदृश्य नेटवर्क आहे जे आपल्या घरातल्या प्रत्येक स्विच, प्रत्येक सॉकेटपर्यंत वीज पोहोचवतं. पण खरा प्रश्न हा आहे की एवढं मोठं जाळं ते सुरक्षितपणे काम कसं करतं? आणि इथेच येतात या सिस्टमचे हिरो. कुठल्याही इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे सुरक्षितता. आणि या सुरक्षिततेचे दोन मुख्य शिलेदार आहेत, फ्यूज आणि रिले. चला बघूया हे नक्की काय करतात. फ्यूज म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर तो आपल्या इलेक्ट्रिकल सर्किटचा एक बॉडीगार्ड आहे. जेव्हा करंट धोकादायक पातळीच्या वर जातो तेव्हा तो स्वतःला उडवून देतो, म्हणजे वितळतो आणि सर्किट तोडून टाकतो. असं करून तो आपली महागडी उपकरणं वाचवतो. म्हणजे हा मुद्दामच तयार केलेला एक कमकुवत दुवा आहे, जो बरोबर वेळेवर तुटतो. आता इथे बघा, ह्या चित्रांमध्ये आपण फ्यूजचं काम अधिक स्पष्टपणे पाहू शकतो. डावीकडच्या ओपन फ्यूजमध्ये ती वितळणारी तार म्हणजे फ्यूज एलिमेंट आपल्याला स्पष्ट दिसतोय. जेव्हा खूप जास्त करंट जातो तेव्हा बरोबर हाच एलिमेंट वितळतो आणि सर्किट ब्रेक होतो. आपोआप सगळं बंद आणि उपकरणं सेफ. ठीक आहे, फ्यूज जर बॉडीगार्ड असेल तर रिले कोण? रिले म्हणजे एक स्मार्ट मॅनेजर. तो काय करतो? तो एका छोट्याशा इलेक्ट्रिकल सिग्नलचा वापर करून एका मोठ्या सर्किटला ऑन किंवा ऑफ करतो. म्हणजे हा एक प्रकारचा रिमोट कंट्रोल स्विचच आहे, जो कमी पॉवर वापरून जास्त पॉवरला कंट्रोल करतो. हे रेखाचित्र आपल्याला रिलेच्या आत काय चालतं ते दाखवतं. बघा, जेव्हा त्या कॉइलमधून वीज जाते तेव्हा एक चुंबकीय क्षेत्र तयार होतं. हे चुंबकीय क्षेत्र त्या आर्मेचरला स्वतःकडे खेचतं आणि त्यामुळे कॉन्टॅक्ट पॉइंट्स एकतर जोडले जातात किंवा वेगळे होतात. आणि याच मेकॅनिझममुळे मुख्य सर्किट चालू किंवा बंद होतं. आहे की नाही कमालची आयडिया? ओके, तर आपण आता फ्यूज आणि रिलेसारखे छोटे पण महत्त्वाचे भाग पाहिले. आता थोडं झूम आउट करूया आणि मोठ्या चित्राकडे बघूया. म्हणजे ही वीज संपूर्ण इमारतीत फिरते कशी? यासाठी आपल्याला इलेक्ट्रिकल हायवे म्हणजेच वायरिंगच्या सिस्टम्स तयार कराव्या लागतात. हे बघा, वीज काही आपोआप कुठूनही कुठेही पोहोचत नाही. तिला मुख्य मीटर बोर्डपासून घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवण्यासाठी एका व्यवस्थित प्लॅनची, एका मार्गाची गरज असते. आणि याच मार्गाला आपण म्हणतो वायरिंग सिस्टम. आता इमारतीमध्ये वायरिंग करण्याच्या प्रामुख्याने दोन पद्धती आहेत. एक आहे जुनी सरळसोट पद्धत, तिला म्हणतात ट्री सिस्टम, आणि दुसरी आहे नवीन जास्त प्रभावी पद्धत, जिला रिंग सिस्टम म्हणतात. या दोन्हींमधला मुख्य फरक त्यांच्या रचनेत आहे. ट्री सिस्टम कशी असते? तर एका झाडाच्या फांद्यांसारखी मुख्य तारेपासून वेगवेगळ्या फांद्या फुटतात. या उलट रिंग सिस्टम एका वर्तुळासारखी असते. म्हणजे तार एका ठिकाणाहून निघते, सगळ्या पॉइंट्सना कव्हर करते आणि परत त्याच ठिकाणी येऊन मिळते. आता ही दोन चित्र बघा, फरक लगेच लक्षात येईल. डावीकडे आहे ट्री सिस्टम, जिथे मुख्य लाईनमधून वेगवेगळ्या सर्किटसाठी फांद्या फुटलेल्या दिसतात, आणि उजवीकडे आहे रिंग सिस्टम, जिथे सगळे सॉकेट्स एकाच लूपमध्ये म्हणजे एका रिंगमध्ये जोडलेले आहेत. याचा फायदा काय? तर वीज दोन्ही बाजूनी येऊ शकते, त्यामुळे लोड विभागला जातो आणि वीज पुरवठा जास्त स्थिर राहतो. मग प्रश्न येतो की आपण रिंग सिस्टम का वापरतो? कारण ट्री सिस्टममध्ये काही अडचणी आहेत. एक तर त्यासाठी खूप लांब केबल्स लागतात. दुसरं म्हणजे जे पॉइंट्स मेन बोर्डपासून खूप लांब आहेत तिथे व्होल्टेज कमी होऊ शकतं. आणि सगळ्यात मोठी डोकेदुखी म्हणजे जर वायरिंगमध्ये कुठे फॉल्ट झाला तर तो शोधणं खूपच अवघड होऊन बसतं. चला, आता आपण मोठ्या सिस्टम्सकडून आपल्या घरातल्या खोलीपर्यंत येऊया. बघूया की हे मोठे हायवेज आपल्या घरातील रोजच्या वापरातल्या दिव्यांना आणि स्विचेसना कसे जोडले जातात. हे बघा, हे एक अगदी साधं आणि आपल्या रोजच्या पाहण्यातलं उदाहरण आहे. इथे एक स्विच एका दिव्याला कंट्रोल करतोय. फेज वायर म्हणजे लाईव्ह वायर स्विचमधून जाते आणि दिव्यापर्यंत पोहोचते, तर न्यूट्रल वायर थेट दिव्याला जोडलेली असते. अगदी बेसिक, स्ट्रेट फॉरवर्ड कनेक्शन. आता थोडी कॉम्प्लेक्सिटी वाढवूया. इथे एकच स्विच आहे पण तो दोन दिवे कंट्रोल करतोय. हे कसं शक्य आहे? तर यासाठी सीलिंग रोज नावाचा एक जंक्शन बॉक्स वापरला जातो. हा साधारणपणे छतावर असतो आणि इथून कनेक्शन विभागलं जातं. यामुळे वायरिंग एकदम स्वच्छ आणि व्यवस्थित दिसतं. हे चित्र आपल्याला सीलिंग रोजचं काम आणखी जवळून दाखवतं.
यात फेज, न्यूट्रल आणि अर्थिंगसाठी वेगवेगळे टर्मिनल्स असतात. यामुळे कनेक्शन सुरक्षित आणि ऑर्गनाइज्ड राहतं. आणि याच ठिकाणी आपल्या घराचं ते अदृश्य नेटवर्क आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या उपकरणांना जोडलं जातं. तर आपण काय पाहिलं? एक छोटासा फ्यूज, एक रिले, वायरिंगची सिस्टम आणि एक साधा स्विच. हे सगळे घटक एकत्र येऊन एक मोठी आणि गुंतागुंतीची प्रणाली तयार करतात. ही एक अशी प्रणाली आहे जी आपल्या डोळ्यांना दिसत नाही, पण आपलं आयुष्य मात्र प्रकाशमान करते. हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का? जसं हे विजेचं नेटवर्क अदृश्य राहून काम करतं, तशाच आपल्या आजूबाजूला अनेक प्रणाली आहेत. इंटरनेट, पाणी पुरवठा यांसारख्या कितीतरी गोष्टी ज्या आपल्याला दिसत नाहीत, पण त्याशिवाय आपलं आयुष्य चालणार नाही. अशा आणखी कोणत्या प्रणाली आपल्याला आठवतात? जरा विचार करा आणि शोधून काढा.